नमस्कार मित्रांनो, माझ्या साई ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर माझा हा मित्रांनो पहिलाच ब्लॉग आहे, तो पहिल्यांदा चालू करतो आणि आज आम्ही चाललोय ऑर्डरला। PSK बीट्स यामधून आम्हाला इन्व्हाइट केलं आहे संकेत, राकेश आणि मी। तर मित्रांनो, कोकणातील संध्याकाळ म्हटल्यावरती तुम्हाला दाखवतो मी कोकणातील संध्याकाळ। हे बघा, ही अशा प्रकारे अशी सुंदर अशी संध्याकाळ आहे। आपली गाडी आलेली आहे। आज जरा त्या मित्राने जरा रिक्षा मागवते, बघूया रिक्षामध्ये गँग बसली आहे। गँग आपली बसली, राकेश नापणेकर, संकेत नापणेकर आणि पारस। तर चला मित्रांनो, जाऊया आपण आता। चलो भाई साहब, गाड़ी निकालो जल्दी। चला फोंड्याला, फोंडा जरा ऑर्डर आज फोंड्याला आहे। तर मित्रांनो, आम्ही आता वाट बघत बसलोय, कारण फोंड्याकडे पहिल्यांदा आलो मी। ह्या साईडला बघा, व्ह्यू बघा, हायवे बघा, आणि आम्हाला तिकडे त्या साईडला वाजवायला जायचे, तिकडे डोंगराच्या इकडे। तर जाऊया, असंच जरा टाइमपास करूया इकडे रोडवरती, कारण जो आमचा टेम्पो राहिला बेंजूचं सामान विमान आहे या टेम्पोमध्ये, तो अजून पाठी आहे, जाम पाठी आहे। म्हणून बोललो इथे जरा थांबू, जरा टाइमपास करू। काय येऊ दे जरा जाऊया। आपल्या भावाची मामा मी इकडे गॅरेजवरती आहेत कामाला वगैरे, तिकडे बोललो जरा जाऊन येऊ, फिरून येऊया, भेटून येऊया। माझ्या एक डोक्यात असा आला विचार होता की आपण भाई कोकणी असून आपण मराठीत का भाषा बोलतोय, म्हणून लगेच जरा चेंजेस करतोय, जरा भाषामध्ये जरा चेंजेस करतोय। आता डायरेक्ट ट्रान्सलेट मालवणी, मराठी टू मालवणी यामध्ये ट्रान्सलेट करतोय मी। तर अजून काय हे लोक काय करत आहे, अजून काय आले नाहीत, बघूया काय करतोय काय नाही। यार वैताग आलाय नुसता बसून रिक्षामध्ये, असं जरा असे कड येत होते, कड। आता इकडनं आम्ही एका साईडला जरा जातो आता भावाच्या फोंडे बौद्धवाडी, सिद्धार्थनगर। चलो जाते सिद्धार्थनगर। नंतरला जरा त्या पोरांना जरा सांगितलंय सामान विमा सेटअप लावून ठेवा, तोपर्यंत आम्ही येतो 15-20 मिनिटात। आता अर्धा एक तास झाला, तुम्ही कसं जातो। घराकडे फायनली आम्ही घराकडे गेलो आणि थोडीशी नजर गेली डायरेक्ट आंब्यावर। बघा आंबे, बघा आंब्यात की द्राक्ष तेच काय समजत नाही। आंबे पण हत आंबे, नुसते आंबेच आंबे घ्या। फक्त एवढीच गोष्ट आहे की पिकले नाहीत, पिकले असतं तर आम्ही काय ठेवत नव्हतं याच्यातलं एक पण आंबो। जाम कडक आंबे। एक घे दगड, घे बघूया, दगडान उचलून ये। पण आता करणार काय, कैरा खाऊन तरी काय, कैरा खाल्ला तर झोप येत फुकट। ही घरबीर एक नंबर पॉश एकदम। व्ह्यू बघा, कोकणातला व्ह्यू। नको तेच ना, आंबे पिकले नाहीत अजून, एक हात आहे दिसता, पण तो बघ। हा एक दिसलो पिकलेलो बघा, दिसलं। वो देखो, अरे वाह, खाली जाणार आहे।
थोडासा डरिंग झाला. इकडे जाऊ नको काय नाही नाही. तर मित्रांनो भेटूया नंतर. आलो आता फायनली ऑर्डरच्या लोकेशनला. अक्षा काढ रे. हा? काय अंगणवाडी बौद्धवाडी. आज कदाचित हळद आहे आणि हळदीचा बघूया शो कसा वाचतोय आपला कसा नाही. काही व्ह्यू बघा व्ह्यू बघा व्ह्यू बघा. व्ह्यू एक नंबर खतरनाक आहे. सूर्य तर बघा. तर आता डायरेक्ट जाऊया ऑर्डरच्या लोकेशनला. तर डायरेक्ट तिकडेच भेटूया पोरांसोबत. फायनली लोकेशनला आपण पोचलोय. सामान थोडासा काय ना काय सामान होता. वडापाव घे रे बाबा. आले ड्रम घे रे. दे ड्रम दे. चलो चलो भाई. सामान बिमान घेतलंय. नाहीतर बोलतील फुकटचे पैसे घेतल्या आणि गेलो. सामान बिमान काय घेतलं नाही बाबा. नो आहेत जरा घेऊया. घ्या वडापाव रे. नाश्ता नाश्ता बिष्टा तयार आहे. पिशवी फाटली. चला हळद चालू आहे तिकडे. गाडी पण घालूच येत नाही. मंडप बिंडप घातलेला आहे. अजून काय कोण काय बाबा दिसत नाही बाबा. जोडण्याचं काम चालू आहे. वडापाव बिडापाव तुमच्यासाठी आणलेला आहे भाई. पाणी. फोटो मास्टर जया. ना आपण नाही. अरे असं नको. पाठी फिरू नकोस. आम्ही नाही त्यामुळे रोस्टो मी आहे. हे आहेत आणि हे आमचे हे मालक हे बेवडे बसतो. आलं ते आणलं काय गेलं पहिलं वडापाव दे मला. घ्या वडापाव घ्या आधी. थंड हो. टाक पावासून खाऊया. नागेश भाई वडापाव खातो. जरा सामान बिमान इथं अजून लावायचं आहे. इकडे PSK बीट्स लोरी नंबर 1. कॉन्टॅक्ट करा. ऑर्डर बिर्डर असली तर लग्न बारसा इत्यादी. जरा वडापाव वगैरे खातो आणि नंतर भेटतो. टाटा. भाई सेटअप बिटअप झालाय आपला आता.
आता किती वाजता वाजवायला लागेल काय माहित नाही आपल्याला, अजून काही खबर नाही. जरा मशीनचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे. मशीन नाही, बोर्डाचा प्रॉब्लेम झाला. सॉरी फॉर दॅट. मशीन चांगली आहे आपली, मशीन चांगली आहे, कीबोर्ड मास्टर आपले फक्त बोर्ड येला की आपण चालू करणार. लगेच आपला शो चालू. इकडे नापणेकर बिट्सचे कीबोर्ड मास्टर आणि इकडे संकेत तापणेकर रोटो मास्टर. अजून कसे ताशा मास्टर यायचे आहेत अजून. सुधीर नापणेकर. तर जरा चाय बी पितो नंतरला, जेव्हा सेटअप बिटअप लावून झालाच आहे तसा, सर्व झाल्याच्या नंतरला मग भेटू. जरा शो दाखवतो आमचं तुम्हाला. आणि इकडे चिद्दार पाटी तर गँग आपला बसली आहे बघा, आपला शो बघण्यासाठी, खास करून आपला शो बघण्यासाठी. तर भेटूया नंतर, तुम्हाला शो दाखवतो आमचा. टाटा. Oh my God! Wow! वाजवताना मोठा शॉट झाला आहे, मशीनची फ्यूजच उडाली. त्यामुळे मध्येच शो आमच्या मध्येच थांबवला आहे थोडा. इधर काम कर रहे हैं लोग. आता काय मशीन काय अजिबात चालू होत नाही, बघू चालू होईल आमचा पुन्हा चालू होईल. त्याच्यानंतरला थोडा जर रेस्ट घेऊ आणि नंतर हवा वेळ लागेल तर ते चालू करू. लावतात बाई लावतात कीबोर्ड वगैरे जॉईन केला आता लवकर अर्धा एका तासाने मशीन. तोपर्यंत आज टीम लावले मला जरा मॅच बी वाजून बिजून झालंय. हळद वेळ अजून काय चालू झाली नाही, तोपर्यंत थोडा जरा आपला ब्रेक घेतलाय आम्ही.
बघा सगळी जरा टाइमपास वगैरे यांचं चाललं आहे जाम. इकडे मॅच काय चालू आहे कारण आम्ही इकडे आज ड्रीम 11 वरती मॅच लावली ना. केबड पण वाजायचं आणि मॅच पण बघायची. बाय चान्स भेटले तर भेटले 15-20 करोड. तर व्हिडिओ कशी वाटल्यात असेल तर नक्की कमेंट करून नक्की सांगा. जरा आता रेस्ट बीट घेऊया नंतरला भेटूया. बाई आजी बसली, आजी बघताय. तर मित्रांनो पुढच्या शोसाठी आपण तुम्हाला भेटूया पुढे भेटूया नंतर 10-15 मिनिटातच.
टाइम झालाय म्हणजे जेवायला झालाय. कधी जेवण वाढतात काय माहित नाही, कारण आता तर आम्ही सेट बेट पूर्ण थांबवलाय. फुल जाम दमून लागलाय, लय घाम आला, लय वैताग आला जाम. तर बघू कधी जेवायला बिवायला वाढतंय. भूक तर जाम लागले, जाम बेकार. पब्लिक तर जाम होती पण आता गेली. पब्लिक तर तुफान होती पण गेली आता वैतागून. सगळे जेवायला, आता आम्ही पण आता जेवायलाच जातो. चला जेवल्यानंतर शो बघूया पुन्हा. भाई फायनली जेवलो, एवढी भूक लागली होती ना. फायनली एकदाशी जेवलो, पोट भरून जेवलो. आणि यांना बघा जेवल्या झोपा आली बघा. आता आराम आहे, थोडासा आराम आहे. जेवलंय तेवढं सर्व बाहेर काढणार. आता सर्व रेडी फुल पॅक मारून एकदम तयार झालेली आहेत माणसं. आता धूळ काढणार आहेत चांगलं. जेवलं जितकं जेवलं तेवढं बाहेर काढणार. बघूया आता बाहेर काढतायत की नाही. कदाचित हा माझा ब्लॉग इथे एंड करेल. नंतर मग उद्या लग्नाचा दुसरा ब्लॉग सुद्धा आहे, कारण हा एवढा मोठा जाम मोठा ब्लॉग. बघू नाचतायत की नाही, आमचा धूळ काढतायत की नाही, बघूया नंतरला. भाई पॅकिंग झाली फायनली. आमची वाजून शो वाजून झाला आणि आम्ही पॅकिंग करतोय. हे देखो बाबा कोणता तो घे बघा. पॅकिंग झाली कंटिन्यू. आता हा ब्लॉग तसाच कंटिन्यू करेन, कारण उद्या लग्नाचा पण ब्लॉग ह्यामध्येच करेन. आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, फॉलो नक्की करा. सॉरी फॉर दॅट सबस्क्रायबर. यूट्यूबला करा सबस्क्रायबर, मी विसरलो. तर खास करून इकडे वाजवण्यासाठी राकेश नापनेकर कीबोर्ड मास्टर बोलवले. तर आज तुम्हाला कसं वाटलं वाजवलं? छान. फक्त भुकेनं मी मेलाव. 11 वाजता जेवलो त्याच्यामुळे. बाकी आता 12 जेवणाचं पेट काढले. 12:30 झाले. 12:30 पॅकअप केला. आता संपला. आता डायरेक्ट उद्या लग्न आहे. आता डायरेक्ट लग्न, कारण सगळी पोरं वैतागली आहेत. जाम म्हणजे जाम वैतागली आहेत. आता डायरेक्ट झोपायला जाणार. उद्या सकाळी उठून आंघोळ बिंघोळ करून डायरेक्ट भाई इकडे लग्नाला यायचं. किती हे लग्न कधी आहे? 12चा. ओनर पारस पावणे 1 जेवू का डायरेक्ट पावणे 1चा नाही, 12:30चा असेल कदाचित. मग आम्हाला इथून काय पण करून इथून 9च्या आसपास 9-10च्या आसपास इथं टच व्हायला लागणार. तर मित्रांनो हा ब्लॉग मी असंच कंटिन्यू करतोय. लग्नाचा ब्लॉग सुद्धा उद्या याच्यामध्येच येईल. तर भेटूया उद्या, बघू उद्या कसा ब्लॉग येतोय आणि कसा नाही. तर आता गुड नाईट. आता भेटूया उद्या. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज वाजले किती? 9 वाजले. तर आज वेडिंग शो आहे, लग्नाचा शो आहे आज. तर आज इकडे मित्राच्या घरी झोपलेलो. आता सकाळी उठून आपल्या स्वप्नपरीमध्ये बसून आता जायचं तिकडे लोकेशनला, लग्नाच्या लोकेशनला. चला आता तिकडे जाऊन जरा मचवायचं आहे. तिकडे शो वाजवायचा आहे, गाजवायचा आहे. बघूया तिकडे शो कसा वाजतोय. सकाळ झाली. बॅग रेडी, कीबोर्ड टाकला. चला बसा. चलो बाय चलो. सकाळीच निघूया आपण आपल्या चलो भाई बैठो. थँक्यू. तिकट नाही त्या बाजू. चल चालो. पप्पांका पुढे घेतो. पप्पा पाठी येतो. वाटलं तूच येतो. संध्याकाळचं नियोजन पुढे बस. दोन बसतीत ना. तिकड ना बॅग धर माझी. मग बोल असं आमका गाडी घेऊन काय बाहेर तरी घ्या आधी गाडी बाहेर काही नाही. तिथं गाडीत पण बसवत नाही कोणतं.
तर जाऊया डायरेक्ट तिकडे, भेटूया डायरेक्ट लोकेशनला. ला पोचलोय, रिक्षा वगैरे तिकडे लावली आणि आता जातो मंडपात, लग्नाच्या मंडपात. कदाचित लग्न इथे आहे की तिकडे आहे माहीत नाही, तर तिकडे असलं तर मग सामान मग घेऊन जायला लय वैताग येणार. इकडे गँग, अर्धी गँग पोचली होती. काय बोलता तू? भेटले सर्वे. जाऊ दे, गाडी नको घालू. सेटअप बिटअप आता इथे लावून घेतोय आम्ही. पेटलेच जाम, मरू दे. आता आम्ही पण जरा सेटअप पिटअप इथं लावून घेतो, कारण लग्न कदाचित इथंच आहे. लग्न इथंच आहे. लग्न बिग्न झाल्याच्या नंतरला थोडंसं झलक मारू, थोडीसं वाजवायला लागेल. त्याच्यानंतरला मग त्याच्यानंतरला आराम करायचा, मग लग्न लागेल तेव्हा. नंतर जेवायचं, पुन्हा वाजवायचं, नंतर वरातीची तयारी. हेच आहे आज पुन्हा. चला तर नंतर भेटतो. जरा सामान बिमान इथे जरा लावून घेतोय जरा. भेटूया नंतर. आता नवरा वगैरे आलेला आहे आणि आता आम्हाला वाजवायचं आहे शो. आता लग्न थोड्याच 11:24चा मुहूर्त आहे वाटतं. तर लग्न वगैरे लागेल. आपला सेटअप बिटअप इकडे सिंगल सेटअपच लावलाय आज, कारण कोण नाही काय नाही, उगाच कशाला लावून ठेवायचं. सर्व मंडळींना अक्षता मिळाली का? हॅलो, पोलीस पाटला दाखला आणलाय का? लागतो ना? हॅलो काका, जेवायचं, आराम करायचा आणि नंतर मग वाजवायचं. एवढ्यात काय वाजवायचं नाही आता भाई. गँग रेडी आहे. अच्छा ठीक आहे. अच्छा, सर्व मंडळींना अक्षता मिळाली. आता सुरुवात करायची का? नको मनाच्या बाहेर याच्यावरती तर बाबा कोणाची तर भेटतो नंतर जरा वाजून झालं. लग्न बिग्न लागल्यावरती वाजून झालं जेवताना. नंतर भेटतो जेवून जरा वाजून नंतर. चला.
आहे. लग्न बिग्न लावून झालंय, लग्न बिग्न लावून दिलं. आता जेवायचं आणि मस्त आराम करायचा, मग पुन्हा वाजवायला यायचं. इकडे सीन मोठा झाला होता, भावाने एकट्याने वाजवलं, एकट्याने सांभाळला. आम्ही सगळे गायब होतो आणि एकटा कॉन्सर्ट आणि ड्रम एकटाच वाजवत होता. इकडे मॅनेजर आपला ओनर पण कुठे कल्टी होता. ओनर पण गायब हा. ओनर पण आयटमला भेटायला गेलेला. आता जातो जेवायला बिवायला, जेवून झाल्याच्या नंतरला मग भेटतो. मग नंतर पुन्हा एकदा शो आहे, शो पुन्हा वाजवायचा आणि नंतर वरात बिरात झाली का नंतर एकदाचा घरी. रात्री वाजणार 8-9 वाजतील तरी. कंटिन्यू राहा लास्टपर्यंत, बघा ब्लॉग कसा आहे कसा नाही. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअर, जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया नंतर. नाही लग्नामध्ये लग्नाच्या पंक्तीत जेवणाची मजा असते, वेगळी असते. काय पण बोला. फक्त कोकणातच, बाकी कुठे नाही. कधी पण या, मे महिना आला ही अशी मजा असतेच असते. भाई जस्ट जेवलो बिवलो आणि एवढं गरम झालं ना प्रमाणाच्या बाहेर. त्या ह्याच्यात मंडपात हे बघा, एवढ्या मंडपात, आणि वरती हे ऊन बघा. एवढा उन्हात जेवताना लय जाम बेकार हालत जाते, जाम म्हणजे जाम. असं जेवताना पण अंगात असं अंगाने नुसतं पाणी वाहत होतं. आता इकडे मस्त जरा काजी बिजी आहेत, इकडे पोरं बसली आहेत. काजी बिजी आहेत, जरा सावलीत आरामात जरा बसूया. आता याच्यानंतरला थोडा रेस्ट घ्यायचा आता, आणि मग नंतर काय रेस्ट घेऊन झाल्यावर नंतर मग वाजवायला चालू करायचं. भाई काय रे आई झाड जेवतात नाही. आता जेवून हे बा आले मेला, खुर्चीत घेऊन येले राख्याने. आता भाई जेवलो आम्ही, आणि आता थोड्याच वेळा शो चालू होईल आमचा. शो चालून झाल्यावरती सर्व पॅकअप करायचं आणि मग वरातीची तयारी. वरात बिरात झाली का म्हणलं उक्कर कधी घरी जातोय काय माहीत नाही. आणि हे बघा मस्त की जेवण बिवून पोट बीट भरून एकदम टळटळून जेवून आले, घरच्या बिरचे घेऊन. सुखी जीवन. काय खाल्लं? खारट लागत होता मला, खारट ह्या सगळ्या तोंडात पाणी सगळ्या त्याच्यात. आम्ही मसूरची आमटी, भाजी, भात आणि एकदाच मटण, एकदाच एवढूच याच्यात मस्त काही जेवलं टरटर. नाही मामाकडे गेला. तर मित्रांनो भेटूया नंतर, शो बी चालू झाल्यावरती. चला भाई, ब्रेक आता आमचा संपलेला आहे आणि आता आमची वाट लावायला चालू झाली आहे या उन्हातनं. आता बोलतायत दुपारचे 1:30 वाजले, बोलतात आता वाजवा म्हणजे वाजवा. इकडे सर्व जेवण काढतायत आता बाहेर आहे तेवढं. हे बघा इकडे जेवण आताच झालं, सगळे जेवण. आता आमचा दूर काढणार आहेत जेवून. किंग कोब्रा नाग्या भाई, किंग कोब्रा. नागेश शेळके. मॅन फ्रॉम कॅडी. इंटरव्ह्यू पंचम प्रणाम. ओके. एक पाऊल पुढे हे सगळे गँगी. राहणार काय? अरे राहणार काय? शेळकेवाडी. तो कोण हा? शेळके गँगी नाव काय त्याचं? गँगी जयेंद्र नापलेकर. तुमचा पुढचा प्रवास कसा झाला बँकेबद्दल?
त्यांच्याबद्दल आता जरा आम्ही जरा झोपण्याची पेक्षा आम्ही दारू बिरू नाही दारू बिरू सांगायच्या तुमका कसा वाटला रात्री वाजून तुम्हाला कसा वाटला 11 वाजता जेवण कसा वाटला बरं वाटलं 11 वाजता जेवण स्पॉट काय म्हणा 11 वाजता जेवला तुम्हाला काय वाटलं बरं वाटलं तुमका तुमचं काय मत आहे पोरा कोळवली जाम कोळवली काही पण बरोबर कारण उन्हाच्या तापमानाप्रमाणे त्यांचा पण तापमान जरा वाढलेलं आहे जास्त आता जरा जास्त सोडू वाजवतो जरा चला PSK बीट्सचे ड्रमर कायचं नाव जयेश मुकादम आज त्यांचा आणि नाग्या किंग कोब्रा भाई तर आज त्यांचा इंटरव्ह्यू घेतोय आपण बघूया त्यांचं म्हणणं काय आहे या बेंजो बद्दल ओनर बद्दल पारस बद्दल बघूया काय बोलताय नमस्कार जयेश भाई तुम्हाला या पारस म्युझिकल ग्रुप मध्ये येऊन तुम्हाला कसं वाटतं तापमान जास्त वाढलेलं आहे आणि आता इथं वाजवण्याची शक्ती आमची नाही जात पण कसं चिकन मटन आणलं आम्हाला गरम जरा आवाज ते मटन तुम्ही खाल्लात का नाही आम्ही ते मटन खात नाही आम्ही शाकाहारी माणूस आहे त्यामुळे त्यांचं आता वाजवणं होतं आम्ही आमचं बीट्स आहे त्याच्यानंतर आता बोललेलं ते वाजवलं आम्हाला त्यामुळे ते बोललं आता जेवतो आहे बरं मला एक सांगा तुमच्याकडे रात्री रामदास आठवले आले होते का ते आपलं आधी आलं एकदा आलेलं होतं पुढे गेलेलं मला वाटलं पण त्याच्यानंतर रस्त्याला पाहिलं होतं त्यांना आम्ही जाताना कुठे बघितलं आणि तसेच ताशा मास्टर जरा इकडे यायचे ताशा मास्टर जरा नागेश आमरसकर जरा इकडे या किंग कोब्रा मैफिलमध्ये किंग कोब्रा हॅलो मला जरा वाईज तापमान त्यामुळे गरमी खूप झाली आहे बाय सरळ बोला जायचं दारू दिली नाही बाय काय हो मालक आमचा इथं आहे त्याच्या आईला दारू बिरू काय नाही फक्त विषय कसा बाय ताशा साधारण जरा लूज आवळायला पाहिजे ताशा जरा आवळायला पाहिजे ताशाला आवळायला पाहिजे जरा आवाज येत नाही एवढंच माझी अपेक्षा फक्त आवळायचं बस विषय आपला काय आवडायचं तुम्हाला काय आवडायचं ताशा आवळायचा होता मी जे तुम्हाला बोलायचं ते स्पष्ट बोला काय आवडायचं ते सांगा ताशा आवडायचं तसं पान आवडायचं पान ते नट बोला आवडायचे आवळायचे परत मला सांगा तुम्हाला पारस हा व्यक्ती कसा वाटतोय पारस व्यक्ती चांगला आहे पण तो कसा रात्री दारूची सोय केली नाही बाय एवढाच फक्त मला म्हणायचं त्या विषय बाकी जो तुम्हाला तुमची ऑर्डर असते तेव्हा तुम्हाला तो आणायला वगैरे सोडायला वगैरे जातो का येतो का बोलायचंच नाही बोलणार नाही विषय आपला स्वतःच्या पदार्थ हे बोलतो येतोय रांटेच्या घराने आणून गेले का तो तुमचा आता रांटेच्या म्हणतात तुमचं काय म्हणणार सामान बंद इथं ढकलून घाल कसं काय केलं नियोजन वरा बिरात काय ना तो बोलला वरा बिरात काय ना घरी जाऊन झोपा पण पूर्ण पेमेंट देणार काय मग तारीख सांगा काय तर पूर्ण देणार तुमका किती भेटणार मी घेणार 1000 रुपये किती 1000 रुपये घेणार काय रात्री काय वाजलंच काय एवढं का सांगा आधी हो बोला हो तुमचं वर्ग पण तुमचंच आहे ओके आम्ही त्याला आता बरं तुमची यांची ओळख कधीपासूनची आम्ही लहानपणापासून लहानपासून मित्र हे वाशिंगला काम करतो वाशीला सेंटर वाशी सेंटर वॉशिंग सेंटर गॅरेज वाशिन आहे त्यानंतर मग तुमची कशी म्हणजे एकदम मैत्री कशी झाली आमची म्हणजे एकदम फिट जसे मग तुमचा तो 7:50 टाइम असतो का दोघांचा ना ते सोडून दिला पण ते वाजवताना थोडी जी एनर्जी पाहिजे ना ती रात्री नव्हती त्याबद्दल तुमचा पारस काय मत आहे विषय मला चांगला विषय बोललो त्यांना काय बोलले बोललो त्यांना रात्री रिक्वेस्ट केली आम्ही रिक्वेस्ट केला ए भाई
तेवढं रे तेवढं की आम्हाला हे पाहिजे वस्तू म्हणजे ते नसती थम्सअप तरी आणून द्यायची पण आम्ही गरमी किती मग तुमका काय दिल्यान काय ते 2 आली पेप्सी दिल्यान लस्सी चोको पण दिल्या तुमका चोको दिल्या चुकलोय बोलाव आम्ही ओके मग आता या ऑर्डरची सांगता कधी होणार स्टँड वरती लोडून वगैरे हा या चांबडा काढा त्यांचा चांबडा हो साहेब मी काय बोलतो या ऑर्डरची सांगता कधी होणार आता? उद्या होणार आहे सकाळी मग रात्री काय परत हळदा की काय परत आता वेळ वेळ काय नाही 7 वाजता असा रात्री भांडी कसं थांबूची ता सांगा आधी भांडे नाही पत्र उचलून घेतो टाकू पत्र करून सांगायला येतो ना मी आणि मालक आमचे पारस कसले लोक येणार काय करणार तुम्ही दोघे जण? पत्र वेगळे तू बाजूक टाकणार झाडे वेळ मारणार शो करा धन्यवाद धन्यवाद दोघांचे मनापासून आभार आमचं म्हणजे बंद मित्रांनो अशा प्रकारे आपला इथे इंटरव्ह्यू झालाय आता इंटरव्ह्यू झाल्यानंतर दोघांना सुद्धा शुभेच्छा पुढच्या वाटचालीस तर भेटूया नंतर आता पुन्हा जरा 10-15 मिनिटं थांबायला सांगितलंय मग नंतर शो वाजवणार नंतर वरातीची तयारी आणि मग बघू घरी कधी जायला भेटतं चला तोपर्यंत बाय भाई लय वाचलं आज परत बिरात काय नाही कारण ते बोलतात की इथून ते इथेच घर होतं त्यामुळे आम्हाला बोलतात की काय करता त्यामुळे आम्हाला बोलतात की परत बिरात काय नाही तुम्ही तुमचं पॅकअप करा आणि घरी जा सुखाने आता आम्ही लवकरात लवकर घरी जाऊ बघा सगळ्यांची स्पेशल किंग कोब्रा मॅन जय भीम चला इकडे सगळे पॅकिंग झालो आहे संपलेला आहे सर्व संपलेलं आहे आणि आता पॅकिंग वगैरे झाली आमची करतोच आहे आणि आता कसं आता व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि हा ब्लॉग इथेच मी एंड करतोय आणि पहिलाच ब्लॉग माझा कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय